पुण्यातील मुंडवा गैरव्यवहार प्रकरणामध्ये जी मुख्य आरोपी आहे शीतल तेजवानी हिचं आता बॉलिवूड कनेक्शन समोर आलेलं पाहायला मिळत आहे। शीतल तेजवानीने चक्क अभिनेता रणबीर कपूर विरोधात एक मोठा दावा दाखल केलेला होता। हे संपूर्ण प्रकरण खरतर 2018 मधलं आहे। मात्र आता पुन्हा एकदा जेव्हा तिची पोलिसांकडून चौकशी केली जाते, या सगळ्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। त्यापैकीच ही एक गोष्ट आहे, नेमका हा दावा कशा संदर्भातला आहे आणि आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये असलेली जी जमीन आहे, ही जमीन शीतल तेजवानीनं अमेडिया कंपनीला विकली होती। या अमेडियाचे अर्थातच आपल्याला पार्टनर्स माहिती आहेत, 99% भागीदार असणारे पार्थ पवार आहेत, दुसरीकडे दिग्विजय पाटील आहेत जे केवळ 1% भागीदार आहेत। ज्यावेळी मुंडवा जमिनीचा हा व्यवहार जो आहे तो समोर आलेला होता, त्यानंतर या सगळ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांना या सगळ्यामध्ये आरोपी केलं गेलं, गुन्हे दाखल केले गेले। विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये पार्थ पवारांवर अजूनही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। मात्र शीतल तेजवानी जिने हा व्यवहार केलेला होता, जे महार वतनदार होते त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेऊन मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे बदल करून मुळात सरकारची असलेली जमीन तिने सरकारच्या परस्पर एका त्रयस्थ कंपनीला विकली होती। हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर शीतल तेजवानी अनेक दिवस फरार होती। ती परदेशात असल्याचंही बोललं जात होतं, मात्र ती परदेशात नव्हती, ती भारतातच होती, पुण्यातच कदाचित कुठेतरी होती आणि त्यामुळे तिच्या वकिलांच्या माध्यमातून सगळी कायदेशीर प्रक्रिया वगैरे यातून बाहेर कसं पडायचं किंवा जामिनासाठीचे अर्ज वगैरे असतील, अशा सगळ्याच दृष्टिकोनातून तिने तिच्या वकिलांनी प्रयत्न सुरू केले होते। मात्र त्या सगळ्याच्या नंतरही शीतल तेजवानीला अटक का होत नाही यासाठी सातत्यानं विरोधकांकडून असेल किंवा सर्वसामान्यांकडून असेल, या सगळ्यामध्ये पोलिसांना जाब विचारला जात होता, यंत्रणेला जाब विचारला जात होता। अजूनही इतकं सगळं घडून सुद्धा शीतल तेजवानीला अटक का होत नाही असा प्रश्न सातत्यानं विचारला जात असल्यामुळे अखेर शीतल तेजवानीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली। मुळात शीतल तेजवानी ही याआधी म्हणजे अटक जेव्हा झाली त्याच्या आधी सुद्धा चौकशीसाठी येऊन गेलेली होती। मात्र जेव्हा ती पुन्हा चौकशीसाठी येणार होती त्या दरम्यानच तिला अटक करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी तिची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र ती 14 दिवसांची न मिळता 8 दिवसांची मिळाली। आता या 8 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये तिची कसून चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते। दुसरीकडे ज्या ठिकाणी ती राहायला होती तिच्या दोन्ही घरांमध्ये पोलिसांनी हाऊस सर्च ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने झडती घेतली आहे। या झडतीमधून महत्त्वाचे डॉक्युमेंट समोर येतील किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सापडतील असं वाटलं होतं, मात्र जी काही माहिती मिळाली त्यानुसार तिचं पुण्यातलं जे घर आहे कोरेगाव पार्क मधलं, तिथल्या घरून काहीही मिळालं नसल्याचं समजलंय। त्यामुळे मग हे तिथे जर कुठलेच पुरावे नाही सापडले तर मग या शीतल तेजवानीने हे सगळे पुरावे कुठे ठेवलेत, हा प्रचंड मोठा प्रश्न आता पोलिसांसमोर पडलेला आहे। त्यामुळे याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसही प्रयत्न करतात। दुसरीकडे शीतल तेजवानीची आता जी काही चौकशी चालू आहे, या चौकशीतून तिने अनेक मोठमोठ्या गोष्टींचे खुलासे केलेले किंवा तिचं जे काही स्पष्टीकरण असेल ते ती देताना पाहायला मिळते। या सगळ्याच्या नंतर आणखी एक प्रकरण या शीतल तेजवानीचं समोर आलं, ज्या प्रकरणामधून शीतल तेजवानीचं थेट बॉलिवूड कनेक्शन असल्याचं आता दिसतंय। आता जर आपण बघितलं तर हे प्रकरण आत्ताचं ताजं प्रकरण नाहीये, 2018 मधली ही केस आहे। मुळात विषय असा आहे की पुण्यामध्ये ट्रम्प टॉवर नावाची एक प्रसिद्ध आणि प्रचंड आलिशान अशी सोसायटी आहे, ज्या सोसायटीमध्ये सगळे अब्जोपती राहतात, करोडपतींचे फ्लॅट्स या ठिकाणी आहेत। अशाच एका फ्लॅटच्या भाडेकरारासंदर्भातला हा सगळा गुन्हा आहे। हा भाडेकरार कोणाच्यात झाला होता तर अर्थातच शीतल तेजवानी आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचे चिरंजीव असलेला रणबीर कपूर आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये हा भाडेकरार झाला होता। मात्र भाडेकरारामध्ये ज्या काही अटी घालून दिलेल्या होत्या, या अटींचं उल्लंघन रणबीर कपूरनं केलं। लॉक इन संदर्भातले जे काही नियम सांगितले गेले होते हे लॉक इन त्याने आधी केलं आणि त्यामुळे तिला मोठा आर्थिक फटका जो आहे तो या सगळ्याचा बसला, तिचा तोटा झाला असं तिने या दाव्यामध्ये म्हटलं। आणि त्यामुळेच तिचं जे काही नुकसान झालंय या नुकसानाची भरपाई देण्यासाठी रणबीर कपूरनं तिला 50,40,000 रुपये द्यावेत असं या दाव्यामध्ये म्हणण्यात आलं। आणि हा सगळा नुकसान भरपाईचा दावा जो काही आहे तो तिने 2018 मध्ये रणबीर कपूर विरोधात टाकलेला होता। तेव्हापासून हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात या सगळ्यावरती केस सुरू आहे, सुनावण्या सुरू आहेत। याची पुढची जी सुनावणी होणार आहे ती आत्ताच्या या जानेवारी महिन्यात म्हणजे पुढच्याच महिन्यात होणार आहे।
जानेवारी महिन्यामध्ये ही सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आल्याच्या नंतर खरं तर हे प्रकरण आधीचं किती जुनं आहे आणि नेमकं या प्रकरणात काय काय घडलं होतं या अनुषंगाने आता पोलीस सुद्धा प्रयत्न करतात, तपास करतात. दुसरीकडे या सगळ्यावरती पुण्यातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते असलेले विजय कुंभार यांनी सुद्धा ट्विट केलं होतं आणि त्यानंतर खरं तर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. त्यामुळे शीतल तेजवानी हिचं आतापर्यंत राजकीय नेत्यांशी कनेक्शन आपल्याला समोर आलेलं आहे. कारण मुळातच ज्यांच्याशी तिने हा व्यवहार केला होता ते पार्थ पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे अर्थातच शीतल तेजवानी हिचे बिझनेसमन बरोबर असलेले संबंध असतील किंवा मग तिचे अशा पद्धतीने राजकीय नेत्यांबरोबरचे संबंध असतील, त्या सगळ्याच्या नंतर आता तिचं बॉलिवूड कनेक्शन सुद्धा समोर आलंय. अशाच पद्धतीने तिचं आणखी कुठे कुठे कनेक्शन आहे, आणखी कुणाशी तिने अशा पद्धतीचे काही व्यवहार केलेत का वगैरे, या सगळ्याच दृष्टिकोनातून आता पुणे पोलीस तपास करताना पाहायला मिळतात. एकीकडे दिग्विजय पाटील यांची आज म्हणजेच 10 तारखेला चौकशी होणार होती. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना 8 तारखेला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांचेच मेहुणे असणारे म्हणजे त्यांच्याच मामाचा मुलगा आपण म्हणू शकतो, आत्याचा मुलगा जे आहे जय पवार यांचं लग्न होतं. परदेशात लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी दिग्विजय पाटील व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी 8 तारखेला जी चौकशी होणार होती त्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार ती 10 तारखेला शिफ्ट करण्यात आली, पोस्टपोन करण्यात आली. त्यानंतर आज 10 तारखेला दिग्विजय पाटील हे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यांच्या चौकशीतून काय काय समोर येतं हे देखील तितकंच गरजेचं आहे पाहणं. मात्र त्यानंतरही पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल होत नाही किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई किंवा त्यांची चौकशी अजूनही या प्रकरणात का झालेली नाहीये, हा एक प्रश्न अजूनही कायम असलेला पाहायला मिळतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.